जय महाराष्ट्र मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये आपण जसं बघितलं की गणपती बाप्पांचा स्टेज पूर्णपणे तयार झाला होता आणि आज बाप्पा यावर विराजमान होईल. सकाळपासून पाणी चालू आहे आणि या पाण्याचा काही भरोसा नाही. म्हणून मी विचार केला की तोपर्यंत कोणते काम असेल तर फायनल करून टाकतो. काही वेळानंतर पाणी थोडा थांबला होता आणि आपल्याला आज शिवम भाऊच्या गाडीतच गणपती आणायचा होता. म्हणून मी आणि माझा भासा रेडी झालो. हा नेहमी आमच्यासोबत येतो आणि पाणी पण शांत झाला होता आणि शिवम भाऊची गाडीसुद्धा आपल्याकडे येत आहे. शिवम भाऊचं सहकार्य आपल्याला नेहमीच लाभत असते. तसंच मी, माझा भासा, शिवम भाऊ आणि माझी भाशी गाडीत बसलो. चलो. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. थोड्याच वेळात आम्ही कुंभार वार्डमध्ये पोहोचलो. या वॉर्डमध्ये आज खूप गर्दी असते, म्हणून आम्ही आज बाहेरच गाडी लावली आणि आम्ही निघालो आमच्या गणेश मूर्तीला आणायला संतोष भाऊ वाणी यांच्या घरी. शेवटी संतोष भाऊच्या घरी पोहोचलो. त्यांच्या किट्टूनं आमचं स्वागत केलं. पोचल्यानंतर मूर्त आमची रेडी होती. यावर्षी आमची मूर्त 5 फण्याच्या नागावरची होती. पोचल्यानंतर सर्वात पहिले मी गणपतीची पूजा केली. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो.